फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेतो स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल्स. आणि त्यामध्ये मित्रांनो प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो आपण पूर्ण करणार आहोत. त्याचा हा सेकंड व्हिडिओ. मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनचं बटन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सगळे अपडेट्स मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 3.1 मित्रांनो, आपला त्याचा हा व्हिडिओ 2 आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. चला मित्रांनो, सुरुवात करूया. सहावं गणित काय? इन द फिगर लाईन ए बी पॅरलल लाईन डी ई, ही लाईन डी ला पॅरलल दिली. फाइंड द मेजर ऑफ अँगल डी आर ई. डी आर ई हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि ए आर ई म्हणजे हा इकडचा अँगल आपल्याला मित्रांनो फाइंड करायचा आहे. चला मित्रांनो, सुरुवात करूया. दिलेलं काय आपल्याला? तर लाईन ए बी पॅरलल लाईन डी ई हे आपल्याला दिलंय. लिहूया आधी. लाईन ए बी पॅरलल लाईन डी ई. आता फ्रेंड्स, या दोन ज्या लाईन पॅरलल आहेत तर ही त्याची ट्रान्सव्हर्सल झाली, नाही का? मग लिहूया. अँड लाईन ए डी, ही जी लाईन ए डी आहे ही आहे ट्रान्सव्हर्सल. इज द ट्रान्सव्हर्सल. ओके फ्रेंड्स. आता फ्रेंड्स, या दोन लाईनी आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल मीन्स दिस अँगल अँड दिस अँगल्स आर अल्टरनेट अँगल. अँड इफ दे आर पॅरलल सो अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो अँगल बी ए डी अँड अँगल ई डी ए कॉन्ग्रुएंट. सो राईट हिअर देअरफॉर अँगल बी ए डी कॉन्ग्रुएंट अँगल ई डी ए. का मित्रांनो कॉन्ग्रुएंट आहेत? तर ते आहेत पॅरलल लाईनचे अल्टरनेट अँगल्स. Alternate angles, and we know alternate angles are congruent if the lines are parallel. आता फ्रेंड्स, BAD आपल्याला दिलेला आहे. BAD हा 70 दिलेला आहे. सो राईट हिअर देअरफॉर BAD इज इक्वल टू 70 इज गिव्हन. हे आपल्याला दिलेलं आहे. आता फ्रेंड्स, या दोन कॉन्ग्रुएंट आहेत, तर मग BAD 70. सो ऑब्विसली ED इज ऑल्सो 70. देअरफॉर EDA इज इक्वल टू 70 डिग्री. ओके फ्रेंड्स. आता मित्रांनो, EDA नेमका कुठे बघा? EDA आणि EDA म्हणजेच काय? EDR, नाही का? सेम अँगल आहे. सो राईट हिअर EDR इज इक्वल टू 70 डिग्री. कारण काय? तो सेम अँगल आहे. DRA हे काय आहेत? लिनियर आहेत, एका रेषेत आहेत. DRA ओनली नेम डिफरन्स, अँगल इज द सेम. आता फ्रेंड्स, हा आपल्याला मिळून गेला. हा 70 मिळालाय. आपल्याला हा अँगल आपल्याला काढायचा असेल. सो इन दिस ट्रायंगल EDR, ERA इज द एक्सटेरियर अँगल. अँड वी नो द थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. हा अँगल केवढा असणार? तर या दोघांच्या बेरजे एवढा असणार. मग ते आपल्याला लिहावं लागेल. फ्रेंड्स, लिहूया. देअरफॉर अँगल ARE is an exterior angle of triangle RDE. Therefore, angle ARE is equal to angle EDR plus angle DER. Therefore, theorem of remote THEOREM of remote interior angle. आता फ्रेंड्स, यांची किंमत आपल्याला माहिती आहे. EDR जो आहे तो 70 आहे आणि DER आहे 40. देअरफॉर अँगल ARE इज इक्वल टू 70 प्लस 40 110. मग मित्रांनो, हा जो आहे तो हा मिळाला 110 म्हणजे 110 मिळाला. आपल्याला हा पण विचारलाय. आणि हे काय करतायत मित्रांनो? तर हे आहेत लिनियर पेअर्स, अँगल्स इन अ लिनियर पेअर. आणि अँगल ऑफ लिनियर पेअर काय असतात? तर त्यांची सम असते 180. सो राईट हिअर अँगल ARE प्लस अँगल DRE इज इक्वल टू 180. कारण काय याचं? तर ते लिनियर पेअरमध्ये आहेत. अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ linear pair. Okay friends, so angle ARE 110, angle DRE is equal to 180. So मित्रांनो, हा 110 तिकडे घ्या. सो अँगल DRE इज इक्वल टू
180 minus 110 means angle DRE is equal to 70 डिग्री. ओके फ्रेंड्स, अँगल DRE आला 70 डिग्री आणि ARE तर आपण काढलाच होता 110 तो आलेला आहे. नेक्स्ट सम बघूया. 7 सम काय, इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ A and B intersect at point O if C is equal to 70 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल OB. पुढे लिहूया, फाइंड द मेजर ऑफ अँगल AOB. आता फ्रेंड्स, C आपल्याला दिलेला आहे जो आहे 70 आणि इथे काय दिलं आपल्याला, AO आणि BO जे आहेत ना, तर हे काय आहेत, बायसेक्टर आहेत अँगल A आणि B चे. सुरुवातीपासून आपण करणार. अँगल C बघा, CAO कॉन्ग्रुएंट अँगल OAB. का मित्रांनो, हे बघा, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट का असेल, कारण की आपल्याला दिलं आहे रे OA जो आहे ना, तो बायसेक्ट करतोय अँगल A ला. बायसेक्टर दिलेले आहेत आपल्याला, त्यामुळे आपल्याला लिहिता येईल. आता हा जर बायसेक्ट असेल तर हा आणि हा सारखा असेल, मग अँगल कोणता आहे, तो CAO आणि दुसरा आहे OAB. लिहूया, अँगल CAO कॉन्ग्रुएंट अँगल OAB. OAB याचं रिझल्ट लिहिणार रे OA बायसेक्ट अँगल CAB. त्याचप्रमाणे मित्रांनो, इकडे जर आपण बघितलं, याला आपण डिनोट करूया. सारखा आहे म्हणजे काय, सपोज हा जर एक्स असेल तर हा सुद्धा किती असेल, हा सुद्धा एक्स असेल. लिहूया, लेट अँगल CAO इज इक्वल टू अँगल OAB. आपण मानलाय त्याला किती, तो एक्स. सो राईट हिअर एक्स डिग्री. ओके फ्रेंड्स, त्याचप्रमाणे रे BO सुद्धा काय करतोय, तो हा सुद्धा बायसेक्ट आहे CBA चा. त्यामुळे त्याचंही आपल्याला लिहिता येईल. काय लिहिता येईल, तो CBO कॉन्ग्रुएंट हा अँगल आणि अँगल OBA हा कॉन्ग्रुएंट असणार आहे, कारण काय, BO जो आहे तो बायसेक्ट आहे करतोय CBA ला. सो राईट हिअर अँगल CBO कॉन्ग्रुएंट अँगल OBA. लिहूया, रे BO बायसेक्ट अँगल CBA. Therefore, let angle CBO congruent angle OBA is equal to y डिग्री. हा y झाला, याला आपण y मानून घेतला. सपोज हा y घेतला तर हा सुद्धा येणार y. आता फ्रेंड्स, दोघांची जर आपण बेरीज केली, x प्लस एक्स किती होणार, तर हा CAB हा येणार 2x आणि हा y प्लस y केला तर हा CBA किती होणार, हा होणार 2y. लिहूया, अँगल बघा, अँगलची टोटल करतोय मी, CAB इज इक्वल टू अँगल CAO प्लस अँगल OAB. तर मित्रांनो, हा होता एक्स, हाही एक्स होता, एक्स प्लस एक्स म्हणजे किती झाला, तो झाला 2x. अँगल CAB झाला फ्रेंड्स 2x. सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला असं लिहिता येईल फ्रेंड्स, हा अँगल आणि या अँगलची बेरीज केली म्हणजे CBA ची बेरीज केली, CBO अधिक OBA, तर y प्लस y तो मिळणार 2y. सो राईट हिअर अँगल CBA बघा, पुन्हा CBA म्हणजे काय, CBO आणि OBA. CBO आणि OBA. सो y प्लस y इज इक्वल टू 2y. हा सुद्धा आपल्याला 2y मिळाला. आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे फ्रेंड्स, अँगल AOB हा अँगल फाइंड करायचा आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला हा मिळाला 2x, हा मिळाला 2y आणि हा मिळाला 70, नाही का. म्हणजे ट्रँगल CAB मध्ये आपल्याला सगळे जे ते मिळून गेले. आपल्याला एक्स आणि वायची किंमत आधी काढायची आहे. मग आपल्याला काय करणार, इन ट्रँगल CAB, मोठा ट्रँगल घेऊया, इन ट्रँगल CAB, मोठा ट्रँगल बघा, लक्षात घ्या CAB. यामध्ये काय असतं मित्रांनो, प्रत्येक अँगलची जी टोटल केली आपण, बेरीज केली तर ती येते 180. त्यामुळे आपण लिहूया, अँगल ACB प्लस अँगल CAB प्लस अँगल CBA इज इक्वल टू 180. आता मित्रांनो, हे काय आहेत, तर हा आहे 70, हा जर बघितला तर आहे 2x आणि हा आहे 2y. म्हणजे 70 प्लस 2x प्लस 2y.
70 प्लस 2x प्लस 2y इज इक्वल टू 180. सो 2x प्लस 2y इज इक्वल टू काय येणार 70 तिकडे घ्या. तर फ्रेंड्स 70 तिकडे घेतल्यावर काय होतोय तर 180 मायनस 70 म्हणजेच किती येतात तर 2x प्लस 2y इज इक्वल टू मिळतोय मित्रांनो 110. आणि मग 2 याच्यातनं कॉमन काढला तर तो आपल्याला मिळेल x प्लस वाय इज इक्वल टू 110. मीन्स x प्लस वाय इज इक्वल टू 110 डिवायडेड बाय 2 मीन्स 55. सो फ्रेंड्स x प्लस वाय मिळाला आहे 55. x प्लस वाय मिळाला आपल्याला 55. ओके फ्रेंड्स, इन ट्रँगल AOB. इन ट्रँगल AOB. आता ट्रँगल AOB कोणता आहे तर फ्रेंड्स हा आहे तो AOB. आता हा ट्रँगल्स असेल फ्रेंड्स तर हा अँगल आणि हा अँगल हे किती होतील तर हे होतील 180. लिहूया इन ट्रँगल AOB. अँगल AOB जो आपल्याला फाइंड करायचा आहे प्लस अँगल OAB आणि अँगल OBA इज इक्वल टू 180. इथे सुद्धा तोच थेरम द सम ऑफ मेजर ऑफ लिहूया द सम ऑफ मेजर ऑफ ऑल angles of triangle is 180. इथे सुद्धा मित्रांनो हे लिहिणं गरजेचं आहे. इथे तोच थेरम लिहून टाका. सर्व कोणांची बेरीज 180 असते. आता फ्रेंड्स AOB आपल्याला काढायचा आहे. OAB आपण मानलाय x, OBY मानलाय मित्रांनो y इज इक्वल टू 180. लक्षात घ्या या ट्रँगलमध्ये मित्रांनो हा आपल्याला काढायचा आहे AOB. हा एक होता x आणि हा होता y. तेच लिहिलं आपण इथे अँगल AOB. बट फ्रेंड्स x प्लस y ची व्हॅल्यू आपण काढली ती आहे 55. सो राईट हिअर 55 इज इक्वल टू 180. सो अँगल AOB इज इक्वल टू 180 मायनस 55. अँगल AOB इज इक्वल टू 180 मधनं मित्रांनो 55 आपण मायनस केलं तर किती मिळत आहेत तर ते मिळत आहेत 125. सो अँगल AOB इज इक्वल टू 125 डिग्री. जो आपल्याला फाइंड करायला सांगितला होता तो अँगल आला आहे 125 डिग्री. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेल. पुढचं गणित आपण घेऊया लगेच. आठवं सम काय बघा मित्रांनो. इन द फिगर लाईन AB पॅरलल लाईन CD अँड लाईन PQ इज द ट्रान्सव्हर्सल. ओके फ्रेंड्स, या लाईन पॅरलल आहेत आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल दिली आहे. रे PT अँड रे QT बायसेक्टर. रे PT म्हणजे हा आणि रे QT म्हणजे हा बायसेक्टर आहे या अँगलचा BPQचा आणि PQDचा. मित्रांनो बायसेक्टर म्हणजे काय तर हा अँगलने हा अँगल सारखा असेल. इथे सुद्धा हा अँगलने हा अँगल सारखा असेल हे आपल्याला दिलंय. मग प्रूव्ह काय करायचं आहे तर प्रूव्ह दॅट अँगल PTQ इज 90. PTQ कुठे आहे तर हा PTQ आहे ना, याला आपल्याला 90 दाखवायचं आहे, 90 डिग्री दाखवायचं आहे. चला मित्रांनो सुरुवात करूया जे दिलंय आपल्याला त्यापासून. आता फ्रेंड्स इथे आपल्याला काय दिलंय PT हा बायसेक्टर आहे. म्हणजेच काय BPT आणि TPQ हे कॉन्क्रोंट असतील. हा अँगलने हा अँगल कॉन्क्रोंट असेल कारण की हा बायसेक्टर दिलेला आहे. लिहूया अँगल BPT कॉन्क्रुएंट अँगल TPQ. रिझन काय लिहिणार तर गिव्हन किंवा रे PT बायसेक्ट. रे PT हा रे PT जो आहे तो बायसेक्ट करतोय BPQ ला. PT बायसेक्ट अँगल BPQ. अँगल BPQ. ओके फ्रेंड्स, आता याला सुद्धा नाव देऊन घ्या. हे दोन्ही सारखे आहेत म्हणजे सपोज हा x असेल तर हा सुद्धा किती असणार आहे x. नाव देऊया त्याला. लेट अँगल BPT इज इक्वल टू अँगल TPQ इज इक्वल टू x. ओके, आता फ्रेंड्स QT पण तर बायसेक्टर आहे PQDचा. लिहूया लेट हा अँगल आणि हा अँगल सुद्धा कसं असेल कॉन्क्रुएंट असणार आहेत नाही का. मग ते लिहूया C बघूया सॉरी PQT म्हणजे हा अँगल आणि TQD हा अँगल कसे असतील हे सुद्धा कॉन्क्रुएंट असतील. लिहूया लेट PQ लेट नको म्हणूया सुरुवातीला गिव्हन आहे आपल्याला PQT कॉन्क्रुएंट हा झाला PQT आणि आता TQD हे का तर रे QT बायसेक्ट अँगल PQD. आता यांना मानून घेऊया. हा आणि हा सारखा आहे. सपोज याला y म्हणला तर हा सुद्धा y येणार. तर लिहूया लेट अँगल PQT इज इक्वल टू अँगल TQD इज इक्वल टू y. त्याला मानून मित्रांनो आपण काय केलं तर त्याला मानलं y. आता फ्रेंड्स आपल्याला या दोन ज्या लाईन आहेत ना धिस लाईन अँड धिस लाईन्स
लाईन ए बी अँड लेन्स सी डी ही आपल्याला दिली आहे पॅरलल, त्याचा यूज करूया. लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी गिवन, नाही का. आता याची ट्रान्सव्हर्सल कोणती येणार, तर ऑब्व्हियसली ट्रान्सव्हर्सल जी आहे ती असणार पी क्यू. पी क्यू इज द ट्रान्सव्हर्सल, आता फ्रेंड्स पी क्यू ट्रान्सव्हर्सल आहे या दोन लाईनींची. तर हा अँगल, टोटल अँगल अँड दिस टोटल अँगल हा काय होणार आहे, तर हे होतील इंटेरियर अँगल्स. म्हणजे अँगल बी पी क्यू अँड अँगल पी क्यू डी आर इंटेरियर अँगल्स. अँड वी नो फ्रेंड्स, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, राईट. सो राईट हिअर अँगल बी पी क्यू प्लस अँगल पी क्यू डी इज इक्वल टू 180 सप्लिमेंटरी आहेत ते. इथे लिहून टाका इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अँगल्स. आता मित्रांनो हे दोन अँगल आपण लिहिले. आता बी पी क्यू म्हणजे काय, तर बी पी क्यू म्हणजेच हा टोटल या दोघी अँगलची बेरीज थोडक्यात आपल्याला सांगते, नाही का. बी पी टी आणि टी पी क्यूची ती बेरीज आहे. लिहूया बी पी क्यू, अँगल बी पी टी प्लस अँगल टी पी क्यू. हा झाला मित्रांनो बी पी क्यू अँगल. पी क्यू डी सुद्धा काय असणार आहे, पी क्यू डी म्हणजेच काय, या दोन अँगलची ती बेरीज असणार आहे. राईट हिअर अँगल पी क्यू टी प्लस अँगल टी क्यू डी इज इक्वल टू 180. आणि मित्रांनो हे काय मानले होते आपण, एक्स एक्स होते, हे वाय वाय होते. सो राईट हिअर एक्स प्लस हा होता वाय प्लस वाय, कारण की आपण मानलाय तो वाय प्लस वाय इज इक्वल टू 180. सो एक्स प्लस एक्स वाय प्लस वाय मीन्स 2x प्लस 2y इज इक्वल टू 180. 2 बाहेर काढा. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180. देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180. हा 2 इकडे मल्टिप्लाय करतो, इकडे जाताना तो डिवाइड करेल. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. आता फ्रेंड्स एक्स प्लस वाय जो आहे तो मिळाला आहे आपल्याला 90 डिग्री, एक्स प्लस वाय. आता आपल्याला हा अँगल बघूया पी टी क्यू. हा अँगल आपल्याला हा 90 दाखवायचा, लक्षात घ्या. इन ट्रँगल पी टी क्यू, इन ट्रँगल पी टी क्यू. इथे सुद्धा द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रँगल्स इज 180 असतो. त्यामुळे मित्रांनो इथे यांची बेरीज करणार पी टी क्यू प्लस टी पी क्यू प्लस टी क्यू पी इज इक्वल टू 180. लिहून टाका अँगल पी टी क्यू प्लस अँगल टी पी क्यू प्लस अँगल टी क्यू पी इज इक्वल टू 180. कारण काय, त्रिकोणाच्या सर्व कोणाची बेरीज किती असते, तर ती असते 180. द सम ऑफ मेजर of all angles of triangle is 180 degree. So angle PTQ plus x plus y, हा x होता हा y होता, is equal to 180. तर फ्रेंड्स x plus y ची व्हॅल्यू किती आहे 90. याला 1 नाव द्या. फ्रॉम 1 अँगल PTQ x plus y किती आहे 90 आहे, इज इक्वल टू 180. या 90ला तिकडे घ्या. सो अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 180 मायनस 90 मीन्स अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. हेच द प्रूफ. हेच तर मित्रांनो आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. पी टी क्यू काढायचा होता, तो आला 90. या पद्धतीने तो तुम्हाला सहज कळाला असेल. नेक्स्ट सम, युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी. मित्रांनो इन्फॉर्मेशन दिली आहे. हा C70 दिला आहे, हा इकडे 100 दिला आहे. बी सी ए इंटेरियर अँगल ऑफ ट्रँगल्स दिलेले आहेत, तर त्यांची आपल्याला मेजरमेंट करायची. सुरुवात करूया. जे दिलं आहे त्यापासून आपल्याला दिला आहे मित्रांनो हा बी अँगल आणि हा 70 अँगल. मित्रांनो हे अँगल कोणते आहेत, ते ऑब्व्हियसली हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत आणि व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो राईट हिअर अँगल बी इज इक्वल टू, त्याचं मेजरमेंट आपल्याला लगेच मिळालं. जरी तो दिलेला नव्हता तरी त्याचा व्हर्टिकल ऑपोजिट आपल्याला दिला आहे 70. सो बी इज इक्वल टू 70. राईट हिअर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ओके फ्रेंड्स, इथे पण मित्रांनो सी अँगल आणि हा 100 अँगल लिनियर पेअर करतायत ना, आणि आपल्याला माहिती आहे लिनियर पेअरच्या अँगलची टोटल किती असते 180 असते. सो राईट हिअर अँगल सी प्लस अँगल 100 मेक अ लिनियर पेअर. सो राईट हिअर 180 angles in a linear pair, angles in a linear pair friends. बी तर आपल्याला पहिल्या ओळीत मिळाला, आता सी पण मिळणार आहे. अँगल सी इज इक्वल टू हा 100 इकडे घ्या, 180 मायनस 100 मीन्स अँगल सी मिळाला
80 डिग्री. बी पण मिळाला आहे, सी पण मिळालेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे फक्त अँगल ए इन ट्रँगलचं नाव दिलेलंच नाही आहे. तर अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी हे त्या ट्रँगलचे अँगल आहेत आणि यांची जर बेरीज केली तर ती किती येणार, तर ती येणार 180. सो राईट हिअर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. थेरम लिहिणं गरजेचं आहे. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180. द सम ऑफ मेजर्स ऑफ all angles of a triangle is 180. आता मित्रांनो बी आणि सी तर आपण काढलाच आहे. 70 प्लस 80 ए पण आपल्याला लगेच मिळेल. बी होता 70 आणि सी होता 80. 70 प्लस 80 इज इक्वल टू 180. अँगल ए 70 प्लस 80 150 इज इक्वल टू 180. So angle A is equal to 180 minus 150 means angle A is equal to 30 degree. Okay friends, angle A is 30, angle C is 80 and angle B is 70. अशा पद्धतीने फ्रेंड्स आपल्याला हे काढता येतील. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. मित्रांनो उद्या भेटूया प्रॅक्टिस सेट 3.2 पर्यंत मध्ये. तोपर्यंत टेक केअर.